मुलगी लग्न होऊन सासरी जाते. तिचा तिच्या गावाशी असलेला संपर्क तुटला तरी गावशी जोडलेली नाळ कधीच तुटत नाही. ते गाव, त्या गल्ल्या, तेथील चित्रफिती सरसर मागे सरल्या तरीही मन मात्र अजूनही तिथेच रेंगाळते. त्या गावची मी पाहुणी आहे हे मनाला अजूनही पटत नाही. अजूनही ते माझंच गाव आहे. सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेलं, डोंगर रांगांच्या कडेकपारीत विसावलेलं, कोकणची किनार असलेलं, घनदाट झाडीच्या उबदार दुलईत निजलेलं, निसर्गाचा वरदहस्त असलेलं व त्याच्या कृपेने भरभरून पावलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील पेनळोली माझं गाव. दक्षिणेकडून पूर्वेला वाहणारी कधी संथ तर कधी खळखळाट करणारी हिरण्यकेशी, तिच्याच पवित्र चरणस्पर्शाने समृद्ध झालेली वनराई व दिमाखात डामडौलाट उभा असलेला हिरवागार शिवार व मळवी, पोटमळवीतल्या रसाळ आणि गोड उसाची चव तर सुमधुर. बाजूलाच गावचा टेक, टेकावरची आंबट गोड करवंद तर खूपच झकास. लगतच काळवाटी शेत, तिथली काळीशार माती जी भिजली की चिकट आणि वाळली की भगदाड पाडणारी पण भरमसाठ धनधान्य देणारी सुपीक आहे. तिथल्या पाटाचं खळखळतं पाणी म्हणजे सुगम संगीताची मेजवानीच जणू. गावालगतची, गावातील व वरच्या माळाची माती मात्र लालेलाल आहे. माळावर पिवळ्या व केशरी झेंडूच्या बागा पाहावयास मिळतात. आजरा रस्त्याला दुतर्फा निलगिरी, आंबा, फणस, काजू यांसारख्या झाडांची गर्द वनराई आहे. गावच्या लगतच मोठाच्या मोठा एकुलोपा आहे. डांगी, सुतारकी, मळवी, पोटमळवी, टेक, शिवार, फुलव्याचा व तळ्याचा माळ, काळवाट, बांबरशेत, बोकुडशेत, चिरका, मेलक, कोल्हे, कामत अशा कितीतरी नावाने पेरनोलीची शेते प्रचलित आहेत. प्रत्येक शेताला एक विशिष्ट नाव व त्याची विशिष्ट अशी कहाणीही आहे जी मोठ्या लोकांकडून पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. भात पिकाबरोबर ऊस, तीळ, सूर्यफूल, भुईमूग, मक्का, मिरची, चवळी, वरणा, नाचणा, हरभरा अशी कितीतरी पिके शेतकरी वर्गाच्या घामातून येतात. गावाभोवतीच्या डोंगररांगात रानभाज्या व रानफुलांची भरपूर मेजवानी असते. कुरडू, नाल, भानगी, कडवी, तांदळी, काटेली, कारली, चवळी, राजगिरा, माठ, पोकळा, अळू, पात्री, बावची व हुनुगती या अशा चवदार, औषधी व दुर्मिळ डोंगरी रानभाज्या मिळतात, ज्या कधी बाजारची आठवण येऊच देत नाहीत. गावाला लागूनच असलेल्या वरवा आणि पटकीत गावातील बायांनी थापलेल्या शेणी व शेणीच्या हुडव्याचे मनोरे दिसतात. ठिकठिकाणी शेतवडीत बांधलेली कुडाणे आणि शेतात जागोजागी उभारलेल्या खोपी व गावातील जास्तीत जास्त कौलारू घरे पेरनोलीच्या मूळच्या सौंदर्यात अजूनही भर घालतात. गावच्या वरती चिरका व चिरक्यावर एक छोटंसं तळं आहे. तिथे गुरंढोरं व धुणं धुवायला स्त्री पुरुषांची नेहमीच वर्दळ असते. चिरक्यावरचा सपाट माळरानावर खेळायला ऐस पैस जागा असल्यामुळे शालेय जीवनातील ते आमचं क्रीडांगणच असे. युवा वर्ग तेथे दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करतात. गावच्या मधोमध उंच टेकावर एसटी स्टँडच्या वरती पेरनोलीची पांढर,
गावच्या ग्रामदैवत रवळनाथाचं मंदिर आहे. हाच गावचा राखणदार. उंचीवर बसून जणू काही साऱ्या गावावर त्याची पारख आहे. मागे वनराईत झाडीत बसलेल्या पड्याला देव म्हणजेच माझ्या गावचे आराध्य कुरकुंदेश्वर, ज्या देवाचं दर्शन स्त्री वर्गासाठी वर्ज्य असतं. याच देवाच्या नावावरून माझ्या गावचं जुनं नाव कुरकुंदे असं होतं. पण खूप वर्षापूर्वी पुराच्या पाण्यामुळे हा गाव उठून वरती टेकडावर असलेल्या पेरणोली गावात विलीन झाला आणि दोन्ही गावं एकरूप समरस झालीत. छोटासा असलेला हा गाव सध्या चौफेर पसरला आहे. गावच्या मधोमध आमची शाळा विद्या मंदिर पेरणोली व गावच्या लगतच माध्यमिक शाळा पेरणोली हायस्कूल आहे. पेरणोलीच्या मानाच्या शिरपेचा तुरा लावण्याचे काम इथला शिक्षक व विद्यार्थी वर्ग तत्परतेने करतो. या शाळांमधून पेरणोलीची मान अभिमानाने उंचावणारे उज्ज्वल भविष्य वर्षाला बाहेर पडते. पेरणोलीत दसरा व दिवाळीतील रवळनाथाची डोक्यावरची आरती, पौष महिन्यात भरणारी श्री कुरकुंदेश्वर देवाची मोठी जत्रा आणि फाल्गुनातील तुकाराम बीज हे अख्ख्या पंचक्रोशीतील लोकांसाठीचे एक आकर्षण असते. लाखो भाविक भक्तगण येथे जमतात. हे सण उत्सव माझ्या गावची शोभा वाढवितात. अशा सणवारी वर्षातून एकदा दोनदा माहेरी जाऊन मरगळलेल्या मनाला पुन्हा क्रियाशील करावंच लागतं. ती थोडीशी ऊर्जा पुढे संसाराचा गाडा ओढण्यासाठी कामी येते. डोंगराच्या पायथ्याला लागून असलेल्या व गावची तळी म्हणून प्रचलित असलेल्या तळीतल्या झऱ्यातून गावाला स्वच्छ व नितळ काच पाण्याचा पुरवठा होतो. सध्या हिरण्यकेशीचं पाणी ही गावापर्यंत आणलं गेलं. त्यामुळे पूर्वीसारखी पाणी टंचाई आता भासत नाही. जितक्या कुशलतेने घरोघरी संगणक, मोबाईल, टीव्ही वापरतात, तितक्याच अभिमानाने अजूनही प्रत्येक घरी मातीच्या चुली, भाताच्या कणग्या आणि तट्टे, तिदावड, इरली असे जुने व दुर्मिळ साहित्य अजूनही पाहावयास मिळते. भात रोपेच्या दिवसातील इरली घेऊन निघालेल्या महिला, औत घेऊन जाणारे पुरुष, भातमळणीची मोठीच्या मोठी खळी, तिवडाच्या भोवती फिरणाऱ्या बैलजोड्या, गवताच्या घातलेल्या व्हळ्या, खळ्यावर बालचमूचे रंगलेले डाव व बैलगाडीतून घरी आणलेली धान्याची पोती, लाल धुरळा उडवीत गावात प्रवेश करणारी लाल परी, दाराच्या तोंडाशी ठिगळ जोडून वाकळा शिवत बसलेल्या बाह्या, गौरीची हादग्याच्या गाण्यांनी मुलींनी धरलेले फेर अशी लोभचवाणी दृश्य गावची शोभा आणखीन वाढवतात. भातमळणीत राबलेल्या गड्या माणसांना मालपणीचं जेवण, पाहुणेर, वनभोजन यांची सरबराही असते. इथल्या लाल व काळ्या मातीत भरभरून प्रेम, जिव्हाळा आणि माया दिलीये. या लालेलाल मातीतून अनवाणी फिरण्याचा आनंद मी घेतलाय. पावसाळ्यात चिखलातून चालण्याची मजा आम्ही घेतलीये. या बांधावरून त्या बांधावर कोलांट्या उड्या पण मारलीत. डोपर आणि कोपर फुटेपर्यंत खेळ खेळलेत आणि लवण्या पेट्या सुजेपर्यंत मार सुद्धा खाल्लाय. पडून झडून नाकाचे सिनेमे करून घेतलेत.
पण पुन्हा नव्याने त्याच जोमाने भातुकलीचे डावही मांडलेत. याच गावच्या झाडाच्या सावलीत मनसोक्त अभ्यासाचा आनंद घेतलाय. चांदण्या रात्रीतील भूतांच्या गोष्टींच्या व गप्पांच्या मैफिली रंगवल्यात. तिथल्या आठवणींनी ही ओंजळ काठोकाठ भरली आहे. कधीतरी या आठवणी ओंजळीतून उलटून शब्दरूपाने कागदावरित्या होतात. पहिली ओवी गाते माझ्या जन्मभूमीला, पेरनोली नाव साजे मूळ कुरकुंदे गावाला. दुसरी ओवी गाते रवळनाथाच्या राखणीला, रक्षण पड्याला देवाचे पिक पाखरांच्या दावणीला. तिसरी ओवी गाते हिरण्यकेशीच्या काठावर, तिच्या पवित्र स्पर्शाने उभा डौलत शिवार. चौथी ओवी गाते पेरनोली विद्येच्या मंदिरात, हिरे माणके घडली या शारदेच्या उदरात. पाचवी ओवी गाते लाल काळ्या मातीला, तिच्या मायेच्या पदरात संरक्षण दीन दुबळ्याला. तिच्या मायेच्या पदरात संरक्षण दीन दुबळ्याला. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना. तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना.